हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 अंतर्गत राज्यशास्त्र विषयाची जी महत्त्वपूर्ण संदर्भ पुस्तक आहेत ती आज आपण चर्चेला घेणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे की मॅम राज्यशास्त्र विषयासाठी कोणकोणते जे बुक्स आहेत, जे महत्त्वाची जी पुस्तक आहे ती कोणती वापरली पाहिजेत. तर त्या अंतर्गत आजचं सेशन हे आपलं असणार आहे. ठीक आहे, तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला महाराष्ट्र सेट एक्झामसाठी कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत. तर या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत, त्याचसोबत व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत. जेव्हा तुम्ही सेशन अटेंड करत असाल तेव्हा तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स सोबतच व्हिडिओ लेक्चर्स देखील भेटणार आहेत. तसेच फुल सिलेबस अगदी दोन्ही माध्यमातून तुम्हाला, मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमातून तुम्हाला नोट्स देखील दिल्या जातील, मॉक टेस्ट देखील राहणार आहे. तसेच महत्त्वाचे जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे आहेत त्याचे तुम्हाला उत्तर आणि ज्या काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आहेत, जे की याचं आन्सर हे का आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या ट्रिक्स वापरल्या जातात किंवा कशा वापरल्या जातात, इलिमिनेशन मेथड असेल किंवा बऱ्याच वेळा कसं होतं की क्वेश्चन दोन्ही तुम्ही बघू शकता. MS सेटसाठी आणि नेटची एक्झाम असेल तर तेव्हाच तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची पद्धत जी असते ना ती टफ वाटते. म्हणजे क्वेश्चन हा तुम्हाला अवघड विचारला जातो, पण दिलेल्या पर्यायानुसार तुम्हाला काय होतं की तिथंपर्यंत म्हणजे त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. मग ते कसं पोहोचायचं हे तुम्हाला आम्ही काय सेशनमध्ये सांगणार. म्हणजे कसं होतं की क्वेश्चन जरी अवघड विचारले गेले असले तरी सुद्धा आपल्याला कसं होतं की एखादा जोड्याजुळ्यामध्ये जर विचारलं गेलं तर जोड्याजुळ्यामध्ये एक पर्याय असा असतो की जे आपल्याला माहिती असते की त्याची जोडी त्याच्यासाठीच लावलेली असते, म्हणजे परत ते डबल पर्यायामध्ये आलेलं नसतं. मग अशा काही क्ल्यूज आहेत, अशा काही गोष्टी आहेत की त्या आपण वापरून आपण व्यवस्थितरित्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि आपला जास्तीत जास्त स्कोअर वाढू शकतो. तर त्या नेमक्या गोष्टी कोणकोणत्या त्या आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत या कम्प्लीट कोर्समध्ये. तसंच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू पण राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं की कालच्या सेशनमध्येच आम्ही तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन क्लिअर केलेलं होतं की जी आपली एक्झाम झाली 7 एप्रिल 2024ची एक्झाम झाली, त्यानंतरची जी महत्त्वपूर्ण पुढची एक्झाम असेल किंवा ह्याचा रिझल्ट कधी लागेल किंवा याचा कट ऑफ कधी असेल. रिझल्टचं तर आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे की जास्तीत जास्त या मंथ एंडपर्यंत रिझल्ट नक्की लागू शकतो, पण जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये सुद्धा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता असणार. जास्तीत जास्त जुलैच्या फर्स्ट वीकपर्यंत आपल्याला रिझल्ट लागलेला दिसेल. ज्यांचा स्कोअर चांगला आहे वेल अँड गुड, ते ऑब्विसली पास होतीलच, पण ज्यांचा स्कोअर नाही आहे किंवा कमी आलेले किंवा 1-2 टक्क्यांनी गेलेले असेल त्यांनी परत नवीन बॅच चालू करायला काहीच हरकत नाही. म्हणजे कसं असतं की अभ्यास सगळेच करतात बरोबर, पण तो अभ्यास व्यवस्थित त्या दृष्टिकोनातून त्या ॲप्रोचने, एक्झामच्या ॲप्रोचनी जर असेल तर आपल्याला पास होण्यापासून कुणीच अडवू शकत नाही. मग तो जो काही अप्रोच आहे ना तो आपण ह्या सेशनमध्ये तुमच्या काय करून घेणार आहोत. मग त्याकरिता आपलं ही बॅच काय करायचे लावायचे, म्हणजे जी नवीन बॅच 1 जुलै 2024 पासून आम्ही चालू करत आहोत. त्याची फी किती आहे? फी अगदी माफक आहे, 10,000 रुपये फी आहे, पण तुमच्यासाठी 20% डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. पण या 8,000 रुपयामध्ये तुम्ही फक्त पॉलिटिकल सायन्सच करू शकता का? तर नाही. तर पॉलिटिकल सायन्स सोबत तुम्ही पेपर फर्स्ट देखील अगदी करू शकता. कारण काय, फक्त पेपर सेकंड करून आपल्याला ह्या एक्झाममध्ये चालणार आहे का? नाही. कारण पेपर फर्स्टमध्ये देखील आपला तितका स्कोअर चांगला येणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून दोन्ही पेपरचं मिळून आपल्याला पासिंग असतं तर किंवा दोन्ही पेपर म्हणून आपलं स्कोअरिंग होत असतं. तर त्या दृष्टिकोनातून आपला पेपर फर्स्टमध्ये सुद्धा स्कोअर होणं तितकंच गरजेचं आहे. मग त्यानुसार या 8,000 रुपयेमध्ये आम्ही तुम्हाला पेपर फर्स्ट पण करायला देणार आहोत आणि त्यासोबतच तुम्ही पेपर सेकंड सुद्धा करा. म्हणून अगदी माफक दरात. यासाठी मी म्हटलं की जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घ्याल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील त्याच्यासोबत करता येणार आहे. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती, आपल्याला दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आमचं आहे त्या ॲपवर तुम्ही काय करू शकता, प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टोअरमध्ये जाऊन वेगवेगळे कोर्सेस दिसून येतात. माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर पॉलिटिकल सायन्सचे ज्या काही लाईव्ह लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, मॉक टेस्ट आहेत, फुल सिलेबस नोट दोन्ही माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या मिळून जातील. त्याकरिता लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण सुरू करत की आजच्या सेशनमध्ये बऱ्याच जणांकडून विचारला जाणारा प्रश्न आहे की नेमकी राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना नेमकी त्यासाठी अशी कोणती
पुस्तकं वाचायची किंवा कोणते असे रेफरन्स बुक वापरायचे जेणेकरून आम्ही ती एक्झाम क्लिअर होऊ. ठीक आहे, तर यासाठी अशी काही वेगळी पुस्तकं करायची गरज आहे का? नाही. कारण हा एक्झाम डायरेक्ट तुम्ही पीजी नंतर अभ्यास करणार आहात का? तर नक्कीच नाही. जवळपास 11वी-12वी पासून ते तुम्ही MA सेकंड इयर पर्यंत लिटरली राज्यशास्त्र अभ्यासात आलेल्या तर त्या अभ्यासावरतीच आपल्याला ही एक्झाम द्यायची. फक्त थोडासा अप्रोच, थोडासा दृष्टिकोन बदलून आपल्याला सेटची एक्झाम जी म्हणजे आतापर्यंत जे आपण पीजी पर्यंत रिटर्न एक्झाम देत होतो आणि आता फक्त सेटची एक्झाम कशी आहे तर MCQ पद्धतीचे किंवा बहुपर्यायी उत्तरातून आपल्याला ती मल्टिपल चॉईस क्वेश्चनमधून ती आपल्याला निवडायची असते. हा फरक इतकाच आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल की त्याच्यावर थोडंसं फोकस करावं लागतं किंवा थोडंसं अंडरस्टँडिंग वाढवावं लागतं किंवा MCQची जास्तीत जास्त आपल्याला काय करावं लागते, प्रॅक्टिस करावी लागते. ठीक आहे, मग त्या अनुषंगाने कुठली महत्त्वाची पुस्तकं आहेत ती आपण आज बघणार आहोत. त्यासोबतच या पुस्तकाव्यतिरिक्त जरी तुम्ही एखादं पुस्तक तुम्ही सुरुवातीपासून वापरत असाल आहे ती पुस्तकं सुद्धा कंटिन्यू करायला काहीही हरकत नाही. मुळात गोष्ट काय की ती कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, जरी तसं असलं तरी काही अशी पुस्तकांची नावं दिली की ज्याचा नक्कीच तुम्हाला एक बेसिक बुक्स म्हणून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आपण पाहत आहोत सिलेबस. तर आपल्याला माहिती आहे कारण आपण डिस्कशन सिलेबस केलेला आहे. मराठीमध्ये सुद्धा मी देतो असं सांगितलेलं होते की अभ्यासक्रम युनिट फर्स्टमध्ये काय, सेकंड काय, जी की आपण राजकीय सिद्धांत, राजकीय विचार, भारतीय राजकीय विचार, तुलनात्मक राजकीय विश्लेषण, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताचे परराष्ट्र धोरण, भारतातील राजकीय संस्था, भारतातील राजकीय प्रक्रिया, लोकप्रशासन आणि भारतातील शासन आणि सार्वजनिक धोरण या पद्धतीने जे की आपले युनिट 10 आहेत त्यानुसार आपल्याला मी त्या रिलेटेड जी महत्त्वाची पुस्तकं आहेत ती आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. ह्या सगळ्या सिलेबसचा तुम्ही या अगोदर अभ्यास केलेल्या बऱ्याच जणी याची रेफरन्स बुक वापरलेली सुद्धा आहेत. तर त्या अनुषंगाने जी तुम्ही पुस्तक वापरत आल्यात ती सुद्धा तुम्ही त्याच्या नोट्स देखील काढलेले असतात ती तुम्ही कंटिन्यू करायला काही हरकत नाही. ही फक्त तुम्हाला उदाहरणं दाखल किंवा नमुना दाखल तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहोत जे की ही बेसिक पुस्तक आहेत की याच्यामधून असे क्वेश्चन किंवा कन्सेप्ट क्लिअर होतील आपल्याला. ठीक आहे, तर सांगायला सुरुवात करते. फर्स्ट युनिट आहे की राजकीय सिद्धांत, दॅट इज पॉलिटिकल थेअरी. ठीक आहे, आता जे इंग्लिश मीडियममध्ये करतात त्यांच्यासाठी सुद्धा सांगण्यात येणार आहे आणि जे मराठीमध्ये करतात जे बेस्ट बुक आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगण्यात येते. तर आपण बघू शकतो की पॉलिटिकल थेअरीसाठी अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेअरी OP गौबाचं खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. एच चंद पब्लिकेशनचं आहे OP गौबा. ते इंग्लिश मीडियमसाठी जे आहेत ते हे पुस्तक रेफर करू शकतो. त्याच पद्धतीने मराठी मीडियमसाठी डॉक्टर लक्ष्मण भोळे अतिशय चांगलं पुस्तक आहे. थोडीशी लँग्वेज भोळे सरांची कठीण असते पण समजायला कन्सेप्ट त्याच्या खूप चांगले असतात किंवा मुळात असतात. मग त्याच्यासोबत राजकीय सिद्धांतासाठी तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटी लेवलला तुम्ही जे काही पुस्तकं वापरली असतील अगदी ती सुद्धा तुम्ही वापरू शकता की राजकीय पॉलिटिकल थेअरीसाठी जी महत्त्वाची मराठीमध्ये पुस्तकं आहेत ती सुद्धा वापरू शकता. पण भोळे हे बेसिक पुस्तक आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छिते. ठीक आहे, तर सेकंड युनिट बघू शकतो. परत राजकीय विचार म्हणून त्या ठिकाणी वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणून आहे ते त्या ठिकाणी सुद्धा OP गौबामध्ये बरेच वेस्टर्न पॉलिटिकल थॉट दिलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला आपल्या सिलेबसला जी वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर आहेत ते टिक करून आपल्याला त्या पुस्तकाचा अभ्यास करा. त्यासोबतच मराठीमध्ये लक्ष्मण भोळेचं आहे पाश्चिमात्य राजकीय विचारवंत, ते तुम्ही बेसिक म्हणून रेफर करू शकता. तुम्ही जे वापरत असाल तेही मला कमेंटमध्ये कळवा की कोणकोणती पुस्तक तुम्ही वापरते म्हणजे इतरांनाही कळेल की ह्यापेक्षा हे बुक पण चांगलं किंवा त्याची भाषा लँग्वेज सोपे तर तेही मला सांगू शकतात. ठीक आहे, तर हे बेसिक बुक मराठीमध्ये तुम्ही भोळे सरांचं वापरू शकता. तिसरं युनिट आहे इंडियन पॉलिटिकल थॉट जे की भारतीय राजकीय विचार म्हणलं तर परत गौबा आहे. अतिशय गौबांची पुस्तकं खूप चांगली असतात. बरीच पुस्तकं त्यांची आहेत. तर इंडियन पॉलिटिकल थॉटचे जे आपल्या सिलेबस रिलेटेड जे महत्त्वाचे थिंकर्स आहेत ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यासोबत भास्कर भोळेंचं पण भोळेंचं पण महत्त्वाचं आधुनिक भारतातील राजकीय विचार खूप छान पुस्तक आहे ते तुम्ही मराठीसाठी वापरू शकता. ठीक आहे, त्यासोबत युनिट 4 साठी परत आपण बघू शकतो की कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्ससाठी जे आपण बघतो की तुलनात्मक राजकीय विश्लेषण जे आहे ते जे जोहरी यांचं इंग्लिश मीडियममध्ये ते वापरू शकतात. त्यासोबतच केंद्र लोकसेवा आयोग त्यासोबतच तुलनात्मक शासन राजकारणचं के सागर पब्लिकेशनचं VB पाटील यांचं पुस्तक आहे तेही वापरू शकता. आणखी BB पाटलांचं सुद्धा एक पुस्तक आहे तेही वापरू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर समजा तुलनात्मक शासन राजकारण परत भाल भोळे सरांचं सुद्धा याच्यावरती पुस्तक आहे तेही सुद्धा तुम्ही बेसिक करून वापरू शकता. जे तुम्ही रेफर केलं असेल ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, त्यासोबतच युनिट 5 आपण बघू शकतो आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी जे इंटरनॅशनल रिलेशनसाठी अतिशय महत्त्वाचे VN खन्ना आणि लेस के कुमार यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे
जे तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंधासाठी इंग्लिश मीडियमसाठी वापरू शकता. त्यासोबतच डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांचं आंतरराष्ट्रीय संबंध म्हणून मराठी मीडियमसाठी जे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता. त्यासोबतच रायपूरकरांचं सुद्धा एक आंतरराष्ट्रीय संबंधावरती पुस्तक आहे, तेही वापरू शकता. आणि सिलेबस बघून आपल्याला ठरवायचे की कोणत्या गोष्टी कोणत्या याच्यामध्ये कव्हर होतात आणि त्यानुसार मी ते कशातून करू शकतो. मुळात कन्सेप्ट क्लिअर, ज्या काही संकल्पना दिल्यात त्या महत्त्वाच्या कव्हर होणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन्स सगळ्या पुस्तकामध्ये सारखंच आहे, त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी बदलणार का? नक्कीच नाही. मग त्याचे पॉईंट्स काय असतील, कुठले कुठले अंग आहेत, कोणत्या ऑर्गन्स आहेत, काय वैशिष्ट्य आहेत वगैरे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे, त्याचे फीचर्स काय किंवा स्ट्रक्चर कसं आहे वगैरे, हे सगळं बेसिक ज्या पुस्तकात कव्हर होतं अशी पुस्तकं निवडायची. जास्तीत जास्त जे बेसिक बुक्स आहेत ते या ठिकाणी आपण घेतलेली आहे. ठीक आहे. पुढचं युनिट आहे युनिट 6 इंडिया फॉरेन पॉलिसी, म्हणजे भारताचे परकीय धोरणाविषयी. परत खन्ना आणि कुमार यांचं पुस्तक आहे जे आपण वापरू शकतो इंग्लिश मीडियमसाठी. आणि भारताचे परराष्ट्र धोरण आणि नवीन प्रवाहे डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे, ते या ठिकाणी आपण मराठीसाठी वापरू शकतो. ठीक आहे. पुढचं आहे युनिट 7 मध्ये जे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इंडिया, म्हणजे राजकीय भारतातील राजकीय संस्था म्हणून म्हटलं जवळपास याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा समावेश होतो. तर त्यानुसार इंग्लिश मीडियमसाठी इंडियन पॉलिटी जे एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासोबतच मराठी मीडियम सुद्धा, म्हणजे यांचं व्हर्जन मराठी मीडियम सुद्धा ट्रान्सलेट आहे. हे जसे इंग्लिश मीडियममध्ये पुस्तक आहे तसंच एम लक्ष्मीकांत यांचं मराठीमध्ये सुद्धा पुस्तक आहे, तेही तुम्ही रेफर करू शकता. आणि त्यासोबतच भाल भोळेंचं सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. त्यासोबतच तुम्ही जे आतापर्यंत भारतीय राज्यघटनेसाठी जे महत्त्वाची पुस्तकं वापरली असेल ती कंटिन्यू सुद्धा करू शकता किंवा ती तुम्ही त्या युनिव्हर्सिटीनुसार वापरू शकता. महत्त्वाचं मुळात कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. तर त्यानुसार आपण इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत रेफर करू शकता. हा उद्देश काय सांगण्याचा, कारण बरेचसे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स येतात ते बरेचसे जे विद्यार्थी आहेत ती या पुस्तकांची लिस्ट प्रिफर करतात आणि ती एक्झाम क्लिअर होते. ठीक आहे. ती एक्झाम क्लिअर होतात म्हणजे वेगळं काही करतात का? तर नाही. जी महत्त्वाची रेफरन्स बुक आहे, ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे ते यामधून समजावून घेतात, त्यामुळे एक्झाम क्रॅक करायला काय होतं, सोपं जातं. मग थोडासा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला काही हरकत आहे, म्हणून त्यानुसार ही आपण बुक लिस्ट अरेंज केलेली आहे. ठीक आहे. पुढचे युनिट आहे पॉलिटिकल प्रोसेस इन इंडियाची राजकीय प्रक्रिया आहे भारतातील. त्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स अतिशय मोठं पुस्तक आहे, पण त्याच्यातली सिलेक्टिव्ह भाग इन पॉलिटिकल प्रोसेससाठी आपण पाहू शकतो. त्यासाठी फादी आणि कुलदीप फादिया, डी.एल. फादिया यांचं खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, ते आपण वापरू शकतो. त्यासोबतच मराठी मीडियमसाठी तुकाराम जाधव सरांचं भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया म्हणून युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, तेही आपण भारतीय राज्यघटना प्रक्रिया म्हणून त्यासाठी आपण वापरू शकतो. ठीक आहे. त्यासोबतच युनिट 9 मध्ये आपण बघतो की लोकप्रशासन आहे. लोकप्रशासन सुद्धा एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक इंग्लिश मीडियमसाठी अतिशय बेस्ट आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्यासोबत के सागरचं देखील लोकप्रशासनचं पुस्तक आहे, बी पाटलांचं सुद्धा आहे. त्यानुसार तुम्हाला लोकप्रशासन आतापर्यंत तुम्ही जे वापरले असतील मराठी मीडियममध्ये ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आणि त्यासोबतच जरी आणखी तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी पुस्तकं वाटली की मॅडम मी ह्यातलं हे करू का, नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि सांगा की नेमकं कोणत्या गोष्टी करायला हव्यात. ठीक आहे. शेवटचं आहे गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया. हे शेवटी कसं असतं, थोडासा हा करंट रिलेटेड पार्ट असेल किंवा पब्लिक पॉलिसीचा पार्ट असल्यामुळं हा लक्ष्मीकांत मधून कव्हर होतोच होतो. प्लस सिव्हिल सर्व्हिसच्या ज्या काही बुक्स आहेत हिंदी मीडियम मराठी मीडियममध्ये ज्या असतील त्या सुद्धा आपण ह्या ठिकाणी रेफर करू शकतो. ही एक बेसिक पुस्तकांची एक लिस्ट आहे, जेणेकरून ही एक तुम्ही बेसिक म्हणून लक्षात ठेवा. जर एखादा पार्ट तुमच्या बुक्समधून होत नसेल, तुम्ही रेफर करत असल्या पुस्तकातून होत नसेल, तर थोडंसं या पुस्तकांचा विचार करू शकता. लायब्ररीमध्ये हे पुस्तक बघू शकता. तेवढाच पार्ट तुम्ही नोट्स किंवा तेवढाच पार्ट तुम्ही स्वतःजवळ प्रिंटआउट करून ठेवून त्याची तुम्ही रिव्हिजन करू शकता. ठीक आहे. त्यासोबतच नेटसाठी एक महत्त्वाचं पुस्तक आहे UGC नेट सेटसाठी JRF LS दिले की पॉलिटिकल सायन्सचं अरिहंत पब्लिकेशनचे जे आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये, हे मराठीमध्ये पुस्तक अवेलेबल नाहीये. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट जे पॉलिटिकल सायन्ससाठी यामध्ये काय केलं, एक मोठं रेफरन्स बुक केलं की जे सेटनेटसाठीच प्रॉपर करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये युनिट 1 युनिट 10 पर्यंत सगळा सिलेबस जो बेसिक आहे तो कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्या नोट्स दिलेल्या आहेत. जर तुम्हाला हे जरी बरं वाटलं तरीही ते तुम्ही ते रेफर करू शकता. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने जवळपास जे काही आपले 1 ते 10 युनिट पर्यंत जी महत्त्वाची
बुक्स होते ते आपण ह्या ठिकाणी डिस्कस केले की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर की कोणती बुक्स वापरायचे यासाठीचं हे आजचं आपलं सेशन झालेलं आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी की कट ऑफ किती लागेल हे बऱ्याच जणांनी कालच्या सेशनमध्ये आपल्याला विचारण्यात आलं की कट ऑफ किती लागेल. तर कट ऑफचं जर मी मागचं पण एक व्हिडिओ आपण यूट्यूबवरती टाकलेला आहे की जेव्हा आपली एक्झाम झाली त्यानंतर लगेचच दिलेलं आहे पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीत. तरीही मी आज तुम्हाला सांगू इच्छिते की कट ऑफचा जर विचार केला तर पेपर मॉडरेट होता आणि त्यांनी विचार केला तर 59 म्हणजे 58.67 समथिंग मागच्या वर्षी मेरिट लागले म्हणजे 2023 साठीचं मेरिट होतं. ह्या वर्षी जर विचार केला म्हणजे कास्टचा विचार केला तर जवळपास म्हणजे तुमचं 52 पासून ते 59 पर्यंत येते लक्षात. म्हणजे कास्टनुसार म्हणजे SC ST OBC हे जे काय असेल त्यानुसार म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 60च्या आत तर मेरिट नक्कीच लागेल. 59 किंवा 58 परत आहे तसं आपलं मेरिट लागेल किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी लागण्याची चान्सेस राहतील. ज्यांचा स्कोर म्हणजे चांगला आहे म्हणजे 52 आहे, 55 आहे, 56 आहे, मी ह्या कास्टमध्ये, त्यांनी नक्कीच होप्स ठेवायला काहीही हरकत नाही. आपला रिझल्ट येईलच काही दिवसांनी, पण तरीही मी तुम्हाला सांगते. पण 50च्या जे असतील येते लक्षात 50च्या जे असतील त्यांनी नक्कीच परत अभ्यास करायला सुरुवात करायला हवी. जे 60च्या वर आहेत तेही बिंदास राहू शकतात, ते नक्कीच क्वालिफाय होऊ शकतील. बाकी कोणत्याही कास्टचे असले तरी कोणत्याही आरक्षणानुसार त्यांचा जरी मुद्दा असेल तरी ते पास व्हायला काहीच हरकत नाही. मात्र 50च्या आत ज्यांचं मेरिट आहे, 52च्या आत ज्यांचं मेरिट आहे त्यांनी परत अभ्यासाला लागणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मी मागच्या सेशनला सुद्धा सांगितलं अभ्यासाला कधी लागणं महत्त्वाचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन आलं, डेट डिक्लेअर झाली तेव्हापासून अभ्यासाला लागणं महत्त्वाचं नाही आहे. तर त्या अगोदर तुम्ही 6 महिने अभ्यास करायला सुरुवात करणं गरजेचं. त्यासाठीच आपली ही बॅच लॉन्च करत आहोत. सांगण्याचा उद्देश मुळात हाच आहे आपला. ठीक आहे. मग जेव्हा नोटिफिकेशन येतं किंवा जेव्हा आपली डेट डिक्लेअर होती तेव्हापासून तुम्ही काय करायला हवं, तेव्हापासून लिटरली तुम्ही रिव्हिजन करायला सुरुवात करणं अपेक्षित असतं. म्हणजे तेव्हा तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित नसते. मग त्यासाठी त्या अगोदर आपला अभ्यास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. या कारणास्तव आपण ही बॅच काय करत आहोत, चालू करत आहोत. त्याकरिता लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून म्हणजे आपले सेशन हे रोजच्या रोज होतील. ठीक आहे. अदरवाईज ही सेशन तुम्हाला म्हणजे काय जागे करण्यासाठी अधेमध्ये होत राहतील. पण तसं न करता तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घेतलं की तुमचे लाईव्ह सेशन प्लस रेकॉर्डेड सेशन तुमचे लवकरात लवकर चालू होतील. त्याकरिता तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आजच्या सेशनमध्ये तुम्हाला रेफरन्स बुक लिस्ट नेमकी कशी वाटली ही मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला आणि नवीन रेफरन्स बुक माहिती असेल तर ते सुद्धा मला नक्की कळवा. ठीक आहे. तर आजचे सेशन आपण या ठिकाणी थांबवत आहोत. धन्यवाद. थँक्यू.